नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती प्रक्रिया 2026 संदर्भात खूप विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, टी-सी-एस घेणार आहे किंवा आय-बी-पी-एस घेणार आहे किंवा एम-पी-एस-सी घेणार आहे. या संदर्भात डिटेल्समध्ये संपूर्ण याच्यामध्ये डिटेल्समध्ये कन्फर्म माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर एम-पी-एस-सी काही परीक्षा घेते, त्याच्यामध्ये गट क ज्या परीक्षा असतात, त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा होते, त्याच्यानंतर कट ऑफ लागतो आणि नंतर मुख्य परीक्षा होते. तर तलाठी जर एम-पी-एस-सीने जर घेतली, तर अशा प्रकारे पूर्व आणि मुख्य परीक्षा होतील का? हे देखील डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. परीक्षेचे स्वरूप, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, टी-सी-एस घेईल किंवा एम-पी-एस-सी घेईल, शैक्षणिक पात्रता, एम-एस-सी-आय-टी फॉर्म भरताना लागणार आहे की नाही? त्याच्यानंतर साधारणतः जागा किती असणार आहे? 2,000, 3,000 आणि जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल? डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. याच्यापैकी सर्व ज्या विद्यार्थ्यांना आधीची ही बेसिक माहिती संपूर्ण माहीत आहे, त्यांनी व्हिडिओ स्किप करू शकतात. बाकी नवीन विद्यार्थ्यांसाठी डिटेल्समध्ये एम-पी-एस-सी घेणार आहे किंवा टी-सी-एस पूर्व आणि मुख्य परीक्षा 2 परीक्षा होतील का? मुलाखतची प्रोसेस राहील का नाही? डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून घ्या. सर्व ऑथेंटिक अपडेट सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. आता जेवढी पण माहिती मी सांगणार आहे, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, त्याच्यानंतर जागा, कशाप्रकारे परीक्षेचे स्वरूप असते, जागांचे बिंदू नामावली वगैरे कशी असते, सर्व माहिती जी सांगणार आहे 2023च्या जाहिरातीप्रमाणे सांगणार आहे. माझ्या मनाने काही येथे सांगणार नाही. आता नीट समजून घ्या. इथे बघितलं तर 2023ला जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, ती मी इथे ओपन केलेली आहे. 2023ला जाहिरात बघू शकता, ही ती जाहिरात आहे. 2000 बघू शकता, तलाठी भरती प्रक्रिया 2023 ही जाहिरात इथे ओपन केलेली आहे. सर्व ऑथेंटिक माहिती सांगणार आहे. आता त्यावेळेस जागा किती होत्या तलाठी भरतीच्या वेळेस, तर बघू शकता 4,644 होते, म्हणजे 4,500 पेक्षा जास्त इथे जागा होत्या. आता यावेळेस साधारणतः जागा किती असणार आहे, डिटेल्समध्ये मी तुम्हाला येथे सांगणार आहे. तर या जागा असणार आहेत, याच्यामध्ये 2000 प्लस तर जागा 100% असणार आहे. 100% जागा किती असणार आहे? 2000 प्लस जागा याच्यामध्ये असणार आहे. माझ्या अंदाजित 2300 समथिंग जागा असणार आहे. 2300 च्या आसपास जागा या असणार आहेत. याच्यामध्ये आता तलाठी हे महसूल खात्यातील, महसूल विभागातील नामांकित पद आहे हे तलाठी. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन तुम्हाला बघायला भेटते आणि मागील वर्षी टी-सी-एसने परीक्षा घेतली होती. खूप जास्त भ्रष्टाचार या पदभरतीमध्ये झालेला तुम्हाला बघायला भेटला होता. तर आता याच्यामध्ये पगाराचा जर विषय आहे, तर हे बेसिक एस-8चं पेमेंट असतं. बेसिक 25,500 ते 81,100 असते. आता बेसिक जरी 25,500 जरी असलं, तरी याचं पेमेंट तुम्हाला चांगलं 36,000 ते 38,000 36,000 ते 38,000 बघायला भेटेल आणि जे पेसा क्षेत्रातील उमेदवार आहेत, ते पेसामधून जर भरती झाले, तर त्यांचं पेमेंट 40,000 ते 42,000 या दरम्यान तुम्हाला बघायला भेटणार आहे. पेसा क्षेत्रातील पेमेंट जास्त असतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. ही जाहिरात येण्यासाठी नक्कीच उशीर होणार आहे. ती कधी येणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. कारण अजून प्रोसेस कुठवर आलेली आहे, मला थोडी माहिती भेटलेली आहे. त्याप्रमाणेच माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे. बाकीची सर्व माहिती मी तुम्हाला आता या पेसाच्या काही सूचना आहेत, या तुम्ही येथे वाचू शकता. याचं स्पष्टीकरण देणे गरजेचं नाही. जे महत्त्वाचे पॉइंट आहेत, तेच मी इथे सांगणार आहे. ठीक आहे. आता बघू शकता. हा शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये फॉर्म कोण भरू शकतो? कोण भरू शकतो? आता जाहिरात प्रसिद्ध हो. जाहिरात 26/6/2023 ला प्रसिद्ध झाली होती. आता त्याचप्रमाणे 2026 ला प्रसिद्ध होईल. त्याप्रमाणे जाहिरात प्रसिद्ध दिनांकापासून शेवटची जी फॉर्म भरण्याची तारीख असते, तेथून तुमचं वय मोजलं जातं. आणि म्हणजे तेथे वय मोजलं जातं आणि तिथूनच शैक्षणिक पात्रता त्या तारखेपर्यंत तुमचा निकाल येणे अपेक्षित असतो. तर काय म्हटलेलं आहे? 1 जुलै 2010च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असावं. कोणत्याही कला, वाणिज्य, सायन्स कोणत्याही शाखेतून तुमचं पदवीधर असणे गरजेचं आहे. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचं आहे. आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधर असणे गरजेचे आहे. ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला एम-एस-सी-आय-टी लागणार आहे का? तर इथं 100% मी स्पष्ट सांगून देतो, कोणत्याही प्रकारची एम-एस-सी-आय-टी लगेच लागत नाही. समजा तुमची तलाठी पदावरती निवड झाली, जेव्हा जॉइनिंग झाली तेव्हापासून नुसार बघू शकता 2003च्या अधिनियमानुसार नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे राहील. काय? तर हे संगणकाची अर्हता म्हणजे एम-एस-सी-आय-टी. तुम्हाला जर इथे फक्त जर तुम्हाला जर तुमची टायपिंग झालेली असेल, तर एम-एस-सी-आय-टीची गरज नाही. ट्रिपल-सी झाली असेल तरीही देखील तुमची एम-एस-सी-आय-टीची गरज नाही. म्हणजे एम-एस-सी-आय-टी फॉर्म भरताना लागत नाही. टायपिंग असेल, बाकी कॉम्प्युटरचा कोणताही कोर्स असेल तरी देखील येथे चालून
जातो. त्याच्यामुळे एम-एस-सी-आय-टी इथे गरजेचे नाही. 2 वर्षानंतर दिली तरी देखील चालते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचं आहे. हे तर सर्वांना येतच असणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये पात्रता जर बघितलं ना, तर इथं वयोमर्यादा कधीपासून मोजली होती? 2023 ला जाहिरात आली होती. फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख होती तेव्हापासून तुमचं वय मोजलं जातं. त्याच्यामध्ये बघू शकता उमेदवार, खुल्या प्रवर्गातील उमेदवार जे आहेत ते बघू शकता. 18 वर्षापासून 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि एस-सी, एस-टी जे ज्यांना मागासवर्गीय उमेदवार म्हणून जे राखीव प्रवर्ग आहेत त्यांना इथे बघू शकता कधीपासून तर 18 वर्षापासून तर 43 वर्षापर्यंत देखील ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. मागासवर्गीय उमेदवार अंशकालीन 18 ते 55 वर्षापर्यंत भरू शकता. माजी सैनिक 18 ते 45 आणि त्यांना ज्यांच्या सर्व्हिसप्रमाणे सूट अधिक दिली जाते. खेळाडू उमेदवार जे आहेत, तर 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. दिव्यांग जे आहेत, दिव्यांग 18 ते 45 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकता. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त ते देखील 18 ते 45 पर्यंत भरू शकता. माजी सैनिकांना सूट दिली जाते 18 ते 45 आणि अजून देखील त्यांच्या सर्व्हिसप्रमाणे त्यांना सूट दिली जाते. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा पॉइंट वरती आलेलो आहे. एम-पी-एस-सी आता वेगवेगळ्या गट क परीक्षा एम-पी-एस-सी देखील घेत असते. आता याच्यामध्ये काय होतं, तर एम-पी-एस-सीच्या 2 परीक्षा होतात. एक मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा होते, त्याच्यानंतर कट ऑफ लागतो आणि मुख्य परीक्षा होते. त्याच्यानंतर काही परीक्षांना इंटरव्ह्यू असतो, काहींना परीक्षांना इंटरव्ह्यू नसतो. स्किल टेस्ट वगैरे असतात. आता याच्यामध्ये 2 परीक्षा होतील की नाही, हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला इथे अभ्यासक्रम सांगून घेतो. मराठी व्याकरण 25 प्रश्न असतात आणि 50 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. ठीक आहे. इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, येथे गणित आणि बुद्धिमत्ता मिळून दोन्ही मिळून 25 प्रश्न 50 गुण असे सर्व विषय मिळून येथे तुम्हाला किती 100 प्रश्न विचारतात आणि या 100 प्रश्नांना तुम्हाला 200 गुण दिले जातात. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असतात. ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे. आणि आता एक महत्त्वाचा पॉइंट इथे लक्षात घ्या. इथे मागील वर्षी 2023 ला जी जाहिरात आली होती याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली नव्हती. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नव्हती कोणत्याही प्रकारची. ठीक आहे. पण आता येणाऱ्या 2026च्या भरतीमध्ये काही जो बदल होणार आहे, मी तुम्हाला इथे स्पष्ट सांगतो. परीक्षा कोण घेईल हे तुम्हाला सांगतो. आता जवळ-जवळ खूप सारे संवर्ग आता तुम्ही आठवड्यापूर्वी जे जी-आर आलेला आहे, त्याच्यामध्ये बघितलं असेल खूप सारे 90 प्लस संवर्ग जे खूप सारे संवर्ग आहेत ते एम-पी-एस-सीकडे देण्यात आलेले आहे आणि जवळ-जवळ 99.99% शक्यता पूर्णतः माझं 100%च मी इथे म्हणेल फक्त 99% इथे आता म्हणत आहे, की 99% फिक्स झालेलं आहे, की तलाठी भरती ही एम-पी-एस-सी घेणार आहे. एम-पी-एस-सी घेणार आहे. ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या आणि एम-पी-एस-सी 2 परीक्षा जर एम-पी-एस-सीने जर घेतली, तर 2 परीक्षा होतील का? किंवा म्हणजेच पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा किंवा निगेटिव्ह मार्किंग राहील का? हे देखील स्पष्ट होतं. आता जर एम-पी-एस-सीने जर घेतली ही परीक्षा, तर 100% ती तुम्हाला 100% मी तुम्हाला इथे सांगत आहे, निगेटिव्ह मार्किंग बघायला भेटेल. काय भेटेल? 0.4 ची म्हणजे 0.25 ची निगेटिव्ह मार्क म्हणजे 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला बघायला इथे भेटू शकते. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा अशा 2 परीक्षा होतील का? तर नाही. आता जर अशा प्रकारे याच्यामध्ये बदल करायचा असेल तर 1-1.5 महिना अगोदरच त्यांना या ठिकाणी याच्यामध्ये बदल झालेले तुम्हाला जे-आर-मध्ये झालेलं बघायला भेटेल. अगोदरच कळवले जाईल. जाहिरात येण्याच्या 1 ते 1.5 महिना अगोदर हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे शक्यता याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाही 2 परीक्षा होणार नाही. अभ्यासक्रम सेम असाच राहील आणि जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी एम-पी-एस-सीच्या तुम्हाला गट क जेवढ्या पण परीक्षा घेते एम-पी-एस-सी त्या जास्तीत जास्त चाळणे, त्याच्यावरती अभ्यास करणे, ते टॉपिक चाळणे तुम्हाला गरजेचं असणार आहे. स्पष्ट सांगतो एम-पी-एस-सी परीक्षा घेईल. 99% चान्स आहे. 1% टी-सी-एसचा चान्स आहे. परंतु 99% चान्स टी-सी-एसचा आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा अशा 2 परीक्षा होणार नाही. एकच परीक्षा होईल आणि अभ्यासक्रमामध्ये बदल नाही होणार. अशाच प्रकारचा अभ्यासक्रम राहील. ठीक आहे. आता पुढील जे प्रश्न आहेत, आता इथे टी-सी-एसनं घेतली होती. आता वरती मी तुम्हाला सांगितलं आहे एम-पी-एस-सी घेणार आहे ही परीक्षा. ठीक आहे. आता वरती जर बघितलं तर आता हे परीक्षा शुल्क टी-सी-एसने घेतलं ₹1000 चं होतं. इथे मध्ये नक्कीच कमी झालेलं तुम्हाला बघायला भेटेल. 350, 400, 500 असं चलन राहील तुम्हाला. याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. अ, आता काय सांगायचे राहिले ते महत्त्वाचे पॉइंट मी तुम्हाला इथे सांगून घेईल. आता एक जे आता याच्यामध्ये पेसा संवर्ग याच्यामध्ये पेसा संवर्गात येणारी पदभरती आहे तलाठी. आता समजा प्रत्येक जिल्ह्याच्या आता जी काही जिल्ह्यांच्या वरती जाहिराती आहे. आता ही जाहिरात मी जी ओपन केलेली आहे ती आहे नांदेड जिल्ह्याची. इथं बघू शकता 5व्या क्रमांकाची जाहिरात होती. अशा प्रकारे सर्व जिल्ह्यांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध केली जाते. ही आहे नांदेड आणि एकच जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. ही आहे नांदेडची जाहिरात. आता नांदेडला जर टोटल जागा जर बघितल्या तर इथं बघू शकता किती जागा होत्या टोटल किती 119 जागा होत्या.
त्याच्यापैकी इथे जर बघू पेसा क्षेत्र, नांदेडच्या पेसा क्षेत्रात येणाऱ्या त्याच्यासाठी 11 जागा होत्या. इथं सर्वसाधारणला 3, महिलांना 3, खेळाडूला 1 आणि माजी सैनिकला 2 अशा प्रकारे या पेसा संवर्ग याच्यामध्ये ॲड होतो आणि पेसा संवर्गाच्या जागा असतात. बाकी इथं सर्व वरील जे आता या पेसा संवर्गाच्या जागा असतात ना, त्या सर्व त्या क्षेत्रातील राखीव क्षेत्रातील एस-टी कॅटेगरीच्या असतात. महिला पुरुषांच्या असतात, एस-टी कॅटेगरीच्या जागा असतात आणि सर्वसाधारणमध्ये देखील इकडे एस-टी कॅटेगरीच्या इथं जागा असतात अशा प्रकारे. ठीक आहे. ज्याप्रमाणे जाहिरातीमध्ये असतात त्याचप्रमाणे असतात. फक्त इथं पेसाचा पॉइंट इथं ॲड झालेला तुम्हाला बघायला भेटतो आणि त्या जागा देखील आरक्षणानुसार डिव्हायडेड होतात. आता हे तुम्हाला मी माहितीसाठी सांगितलं तर पेसा क्षेत्राच्या माहितीसाठी. आता इथून पुढे खाली सर्व जाहिराती. आता माझा कोणता पॉइंट आता परीक्षेचे स्वरूप मी तुम्हाला सांगितलं, अभ्यासक्रम देखील सांगितला. एम-पी-एस-सी घेण्याचे 99% चान्सेस हे मी इथं स्पष्ट केलेले आहे. वयोमर्यादा देखील सांगितली आहे. अभ्यासक्रम देखील सांगितला आहे. एम-पी-एस-सी, टी-सी-एस माहिती दिलेली आहे. एम-पी-एस-सी घेणार आहे 99% चान्सेस. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता म्हणजे कोणतीही पदवी तुमची असणे गरजेचे आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे. आता इथं एम-एस-सी-आय-टी कंपल्सरी नाही. एम-एस-सी-आय-टी कंपल्सरी नाही. आता इथं मी तुम्हाला सांगतो एम-पी-एस-सीने घेतल्या तरी इथे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असणार नाही. एकच परीक्षा राहील आणि डायरेक्टली निवड यादी लागेल. ठीक आहे. गट क प्रमाणे इथे होणार नाही शक्यता आहे. जर असे जर झाले तर आधीच 1-1.5 महिना तुम्हाला याची माहिती परिपत्रक काढून एम-पी-एस-सी मार्फत किंवा महसूल विभागामार्फत दिली जाईल. आता साधारणतः स्पष्ट शेवटचा प्रश्न आहे, की आता जागा सांगितल्या मी 2,000 पेक्षा जास्त जागा असणार आहे. माझ्या अंदाजित 2,300 अशा 2,300च्या आसपास जागा तुम्हाला इथे बघायला भेटतील. आता फायनल प्रश्न आहे, की तलाठी भरतीची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल? आता अनेक टेलिग्राम ग्रुपवरती, YouTubeवरती, Instagramवरती तुम्हाला बघितले असेल, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होणार होती असे सांगितले जात होते. शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध होईल, मे महिन्यामध्ये प्रसिद्ध होईल असे सांगितले जात आहे. परंतु एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जाहिरात येणार नाही. तर ही जाहिरात येणार आहे जून एंडिंग, जून महिन्याच्या एंडिंग किंवा जुलै महिन्यामध्ये जाहिरात आली बघायला. स्पष्ट सांगतो, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहिरात येईल किंवा डायरेक्टली जुलै महिन्यामध्ये जाहिरात येईल. त्याच्या अगोदर जाहिरात येणार नाही. बाकी कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणत्या चॅनलवरती ठेवायचा नाही, हे बाकी तुमच्या मनावरती आहे. आता जेवढी पण बेसिक माहिती होती मी सर्व सांगितलेली आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन सर्व माहितीसाठी. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.